एटी न्यूज हर पल आपके साथ। मित्रों, मैं संतोष सिंह, एटी न्यूज में आपका हार्दिक स्वागत। हाल ही में एक कर्तव्यदक्ष के रूप में जाने वाली अधिकारी संघमित्रा जी ढोके विभागीय सह आयुक्त पद से सेवानिवृत्त हो चुकी है। जब हम उनसे उनके कक्ष में मिलने गए तब एक ही बात सामने आई, वह यह है कि उन्होंने कहा कि भलाई यह मेरे सरकारी नौकरी का आखिरी दिन है, लेकिन अब तो मेरी शुरुआत हुई है लोगों की सेवा करने के लिए। अब समाज सेवा करने के लिए मेरे पास समय ही समय है। क्या आप राजनीति में प्रवेश करेगी? इस प्रश्न पर उन्होंने कहा कि यह तो आने वाला समय ही बताएगा। सरकारी सेवा में अपने कर्तव्यों का पालन करते हुए सामाजिक जागरूकता बनाए रखने वाले अधिकारियों की संख्या उंगलियों पर गिनी जा सकती है। हालांकि कुछ अधिकारी अपने हर काम को नागरिकों के लिए उपयोगी बनाने की कोशिश करते हैं। संघमित्रा जी ढोके उनमें से एक है। सेवा प्रदान करते हुए उन्होंने हर कर्तव्य को नागरिकों से जोड़ा और समाज को भी उसमें शामिल किया। यही कारण है कि वे सरकार की योजनाओं को आम लोगों तक पहुंचाने वाले एक तेज तर्रार अधिकारी के रूप में जानी गई। संघमित्रा जी ढोके नागपुर संभागीय आयुक्त कार्यालय में नगर परिषद प्रशासन की संभागीय सह आयुक्त पद पर कार्यरत थी। संघमित्रा जी ने 1999 में गढ़चिरौली के सरकारी ITI में वरिष्ठ लिपिक के रूप में नौकरी शुरू करने से लेकर सह आयुक्त बनने तक का उनका सफर प्रेरणादायक रहा है। 2003 में MPSC द्वारा वर्धा जिले के हिंगनघाट में स्कूल पोषण अधीक्षक के पद पर नियुक्त होने के बाद जनता से जुड़ने का उनका सफर सचमुच शुरू हुआ। उसके बाद नागपुर जिले के महादुला, खापा, नरखेड़ और सावनेर नगर पालिका परिषदों में मुख्य अधिकारी और चंद्रपुर जिले की प्राथमिक नगर परिषद के रूप में उनका काम उल्लेखनीय रहा है। संघमित्रा जी को अनेक सामाजिक कार्य तथा अनेक पुरस्कारों से भी सराहा गया है। संघमित्रा जी के बारे में बताने के लिए और बहुत कुछ है, लेकिन सुनते हैं उनकी ज़बानी उनका अनुभव। काही युवा वर्गांसाठी काम करायचं आहे, काही महिलांसाठी काम करायचं आहे, अपंगासाठी सुद्धा काम करायचं आहे। त्यासाठी मला उद्यापासून ही एक संधी मिळणार आहे। तर मी माझ्या या सेवापूर्तीच्या दिवसामध्ये असं समजते, आजचा हा माझा म्हणजे शासकीय सेवेचा जरी शेवटचा दिवस असला तरी माझ्यासाठी आता संधीची जे हे आहे एकदम आकाश खुलं झालं आहे आणि मी तिथे म्हणजे संधी शोधणार आहे। युवकांसाठी काम करण्याची संधी शोधणार आहे, महिलांसाठी काम करण्याची संधी शोधणार आहे, अपंगांसाठी काम करण्याची संधी शोधणार आहे आणि युवकांच्या हाताला काम कसं मिळेल, त्यांच्या ब्रेनला म्हणजे फीड कसं मिळेल याच्यावर मी म्हणजे काम करणार आहे उद्या। मी जवळपास 12 एप्रिल 1999ला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे सिनियर क्लर्क म्हणून जॉईन झाले। तिथे काम करत असताना मला म्हणजे सगळ्यात आधी तर हे जाणवलं की तिथे जे आपण मुलं शिक्षण घेतात ITIमध्ये, ती मुलं गणितामध्ये कमजोर, इंग्लिशमध्ये कमजोर अशी जाणवली। त्यामुळे त्यांना स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाची कमी जाणवली। म्हणून मी तिथे अजिंक्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मोफत सुरू केलं आणि जवळपास त्या कालावधीमध्ये 12 वर्ष मी तिकडे होती। त्या कालावधीमध्ये माझे 80 विद्यार्थी, काही ऑफिसरसुद्धा आहे, काही क्लेरिकलला गेले, काही फॉरेस्टला गेले आणि तिथे मी कामाची सुरुवात केली। म्हणजे तिथे सुद्धा मी विद्यार्थी हाच फोकस ठेवला होता। मध्ये एकदा आम्ही गडचिरोली जिल्हा परिषदला माझ्याकडे लेखाधिकारी पदाचा चार्ज होता, तेव्हा आम्ही एका शाळेवर व्हिजिटला जाणार, त्याकडे शालेय पोषणार सुपरिटेंड असताना तर आम्ही एका जंगलात गेलो। एका जंगलात गेल्यानंतर माझ्यावर जरा म्हणजे गोळी रोखली गेली, परंतु त्यांना मी सांगितलं की एका शाळेमध्ये खूप असा शालेय पोषण आहारचा जो तांदूळ आहे तो वापरला जात नाही आणि त्याचा खूप अशी इलिगल पद्धतीने साठवणूक होत आहे आणि त्यावर इन्स्पेक्शन करण्यासाठी मी जात आहे असं जेव्हा ते सांगितलं तेव्हा आम्हाला त्यांनी सोडून दिलं आणि तुम्ही तुमचं काम करा असं सांगितलं। तर तेव्हापासूनच मला असं वाटते की नाही, म्हणजे आपण ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीच्या कामाची खरोखर प्रशासनामध्ये सुद्धा गरज आहे आणि समाजामध्ये सुद्धा गरज आहे, संघटनात्मक काम करायचं आहे तिथे सुद्धा गरज आहे। आता समजा प्रशासकीय लेवलवर जर विचार केला, जेव्हा मी या कार्यालयामध्ये काम करत आहे, विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये, जवळपास या कार्यालयामध्ये माझा वेगवेगळ्या वेळेमध्ये 2012 मी 2011
ते 2015ला इथे होती. त्यानंतर मग मी इथे 2018च्या लास्टमध्ये नोव्हेंबरमध्ये आली. तेव्हापासून वेगवेगळ्या पदावर मी इथे कार्यरत आहे. इथे कार्यरत असताना आमच्याकडे नगरविकास विभागाच्या अंतर्गतमध्ये ज्या नगरपरिषदा असतात त्या 1999 पूर्वी सेवेत लागलेले, 1999 ते 2000पर्यंत सेवेत लागलेले, नंतर ग्रामपंचायत होत्या, ग्रामपंचायत त्या नगरपंचायत झाल्या. जो शासनाचं धोरण होतं तालुका बेसवरच्या जे गावं आहेत ते नगरपंचायत, त्यावेळेसचे जे कर्मचारी होते जे रोजंदारी ते सुद्धा म्हणजे परमनंट करणे होते. याचे एक समिती असते, समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त असतात, परंतु त्या ज्या फाईल असतात त्या आमच्या लेवलवर त्याची हाताळणी करणे असते. म्हणजे उमेदवाराप्रती सकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे म्हणजे आज रोजीपर्यंत मी जवळपास 1889 जे रोजंदारी कर्मचारी आहे यांना माझ्या कालावधीमध्ये त्यांना आम्ही परमनंट सेवा दिल्या. आपकी सेवा का आखिरी दिन है, लेकिन आज भी आपको इस पदोन्नति के लिए जो संघर्ष करना पड़ा, उसको लेकर क्या कहेंगे? सर ये तो बहुत गहन क्वेश्चन है. ये तो कोई संगठना बोलती थी कि ये निजी प्रश्न है, कोई संगठना कैसे बोलती थी, मगर जो महाराष्ट्र कास्ट ट्राइब संगठना है इसके अध्यक्ष माननीय हमारे अरुण गाड़े जी सर है. ये मेरा जो क्वेश्चन है, ये है मेरा पदोन्नति का सवाल. ये सवाल को उसने वैयक्तिक न लेते हुए सामाजिक लेवल पे लिया और वो मैटर को लेते हुए मैंने तो खुद इतनी उद्विग्नता थी मेरी कि मेरे पास इतना सब निकष है, पूरे जो पदोन्नति के लिए सब निकष है, तो भी मेरा पदोन्नति के लिए थोड़ा देर लग रहा था. तो सर ने वो बहुत फॉलोअप लिया. परसों 29 तारीख को 29 जुलाई को वो एक मानव दिनांक मुझे मिल गया है और आज शाम तक मैं प्रमोशन के लिए राह देख रही है. सरकार सकारात्मक दिख रही है, सकारात्मक लग रही है, तो शाम तक तो राह देखेंगे. अपेक्षा करती हूँ कि सरकार मेरे अन्याय को दूर करेंगे. मैडम, आप भविष्य में राजनीति में प्रवेश करने की इच्छा रखते हैं क्या? वो तो अभी आने वाला समय बताएगा. मॅडम, जे तरुण तरुणी आहे जे प्रशासकीय सेवेत येण्यात त्यांची इच्छा आहे, अशांना आपण काय हे सल्ला द्या? मी तर असं म्हणेल की जे पण ग्रामीण भागातले विद्यार्थी असो की शहरातले विद्यार्थी असो, प्रत्येकाने विद्यार्थी दशेमध्ये तर सुरुवातीला आपला फोकस हा अभ्यासावर केला पाहिजे. जसंही त्यांचं डिग्री लेवलचं एज्युकेशन झालं किंवा कौशल्य जर त्यांचे असेल म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशन असेल, तरी आपण जे ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहे किंवा कुटुंब आहे, हा ग्रामीण भागातील कुटुंब आहे हा इकॉनॉमिकली स्ट्रॉंग नसतो. त्यामुळे पहिली प्रायोरिटी ही आपली नोकरी असते. समजा आपण नोकरी जर मिळवायची आहे, जर शासनामध्ये जर मिळवायची असेल तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. परंतु ज्यांना उद्योग क्षेत्रामध्ये जायचं आहे त्यांनी मात्र उद्योगावर फोकस करणं आवश्यक आहे. कारण आज रोजी आपण बघतो की शासकीय सेवा जी जाहिराती आहे किंवा काही हा खूप कमी प्रमाणात निघतात. म्हणून जे उर्वरित क्षेत्र आहे, उर्वरित क्षेत्राकडे सुद्धा जे युवक आहे, युवकांनी वळलं पाहिजे.